अन्न आणि औषध विभागाचा अधिकारी असल्याचे सांगत राधानगरी तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांची एका भामट्याने हजारो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। धामोड, कसबा तारळे, पिरळ, राधानगरी, फेजिवडे या परिसरातील हॉटेल व्यावसायिकांना परवाना आणि इतर कागदपत्रांची मागणी करत त्यांच्याकडे फोनवरून पैशाची मागणी केली गेली। हॉटेल व्यवसाय अडचणीत येऊ नये या भीतीने काही जणांनी त्या भामट्याला ऑनलाईन पैसे पाठवले। शंका आल्यानंतर हॉटेल व्यावसायिकांनी संबंधित कार्यालयाकडे चौकशी केली असता तो भामटा असल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे हॉटेल मालकांच्या नंतर लक्षात आले। आमच्याकडे सर्वांच्याकडे अन्नवेषण पुढच्या लायसन्स असताना सुद्धा एक भामटा असा आला की त्यांनी सांगितलं की आम्हाला मी प्रांत ऑफिसरकडनं आम्हाला तुमचे फोटो आले हॉटेलचं आणि याची लायसन्स चेक करा, याची तपासणी करा आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला ऑनलाईन पैसे पाठवा, तुम्हाला नवीन आम्ही लायसन रिन्यू करून देतो। तुमच्याकडे जे लायसन आहेत ती डुप्लिकेट आहेत आणि मी तुम्हाला आमच्या अन्नवेषण ऑफिसमधनं ओरिजिनल लायसन तयार करून देतो। दुसऱ्या लायसनचे आम्हाला फोटो पाठवून स्कॅनर एक लायसनचा पाठवून आमच्याकडनं त्याला पैसे घेऊन हा भामटा जवळजवळ आपल्या राधानगरी तालुक्यामधून एका दिवशी सोमवारी 13 तारखेला लाखो रुपये इथं उकळून गेलेला आहे। तर त्यासाठी शासनाने याच्यावर काहीतरी तजवीज करावी आणि अशा लोकांच्यावर बंदिस्त करून कठोर कारवाई करणे, आपण जे प्रामाणिक आम्ही जे व्यवसाय करतो त्यांच्यावरती काय येऊ नये असं काहीतरी तिची तजवीज करावी। बेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।